अकारण करुणावर्णालय परब्रह्मचन्मूर्ती सच्चिदानंद घन आनंदकंद भगवान श्रीकृष्णचंद्रांच्या अतिदिव्य कथेमध्ये अवगाहन करण्याचा सुयोग तुम्हा आम्हाला आपल्या परमभाग्यानं प्राप्त झालेला आहे. पुरुषोत्तम मासासारखा पवित्र पर्वकाळ आहे आणि श्रीमद भागवताच्या सारखी अतिदिव्य श्रेष्ठ अशी कथा आहे. नामावतार सद्गुरु श्री महाराजांच्या चरण सान्निध्यामध्ये नामयोगी दत्ता भैयांच्या पावन सान्निध्यामध्ये आणि फणीपूर निवासी तुम्हा सर्व सज्जन मातृपितृ स्वरूप प्रबुद्ध अशा श्रोत्यांच्या समवेत श्रीमद भागवताचं चिंतन करण्याचा सुयोग प्राप्त झाला आहे. ही भगवंताची कृपा आहे. श्रीमद भागवताची कथा ही आपला मृत्यू महानमंगल कसा करावा हे शिकवणारी कथा आहे. आपल्याकडे 3 ग्रंथ आहेत. एक रामायण आहे. रामायण आदर्श मानवी जीवन कसं जगावं हे शिकवणारा ग्रंथ आहे. मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांनी मानवी मर्यादेमध्ये राहून मानवी मर्यादेला साजेस असं चरित्र केलेलं आहे. म्हणून आदर्श जीवन जगण्याचा संदेश रामायणातून आपल्याला प्राप्त होतो. दुसरा ग्रंथ आहे महाभारत. महाभारत सामान्य ग्रंथ नाही आहे. महाभारत हे धर्मसंहिता आहे. सर्वसामान्य लोकांना धर्माचं सखोल ज्ञान व्हावं, सांगोपांग धर्म कळावा यासाठी म्हणून महाभारताची रचना मुद्दाम व्यासांनी केलेली आहे. महाभारतासारखा अद्वितीय ग्रंथ धर्माचं ज्ञान देणार आहे. का कोणास ठाऊक लोकांमध्ये असा एक गैरसमज पसरलेला आहे. काही लोकांनी मला विचारलं, महाराज महाभारत घरात ठेवावं का? म्हणलं का नाही ठेवायचं? त्यांनी फार मजेशीर उत्तर दिलं. त्याने म्हटलं, महाराज महाभारत घरात असलं ना म्हणजे महाभारत होतो म्हणे आपल्या घरात. कलह होतो म्हणे. म्हणलं महाभारत ज्या घरात नाही त्या घरात कलह नाहीये का? हा चुकीचा समज आहे महाराज. काही लोक तर असे पाहिलेत मी की ते घरामध्ये रथारूढ कृष्ण अर्जुनांचा फोटो सुद्धा ठेवत नाहीत. म्हणे हे असलं की घरामध्ये युद्ध होतं म्हणे. महाभारत ही धर्मसंहिता आहे. एवढं प्रचंड युद्ध महाभारतामध्ये लढलं गेलं, पण त्या युद्धामध्ये त्या ठिकाणी धर्माचे नियम पालन करून युद्ध झालेलं. आजकालचं युद्ध युद्धाच्या नियमांची पायमल्ली करून होत आहे. रात्रीच्या वेळेला बेसावध असताना मिसाईल्स टाकल्या जातात. आजचं युद्ध दिवसा होत नाही, रात्री होतं. हे धर्मयुद्ध नाहीये. धर्माचं यथार्थ ज्ञान महाभारतामधून प्राप्त होतं. महाभारत ही धर्मसंहिता आहे. आणि तिसरा ग्रंथ श्रीमद भागवत. श्रीमद भागवत हा ग्रंथ कशासाठी सांगण्यात आलाय? शुकदेवाने राजा परीक्षिताला कशासाठी सांगितलं भागवत? राजा परीक्षिताला आता कोणती नवीन कंपनी उघडायची होती.
नवीन व्यापार कुठला सुरू करायचा होता? राजा परीक्षिताचं एकच ध्येय होतं, माझा मृत्यू आता समोर आहे, तो मृत्यू मंगल कसा करता येईल यासाठी त्याची धडपड होती. हे बघा, माणसाचं जीवन जसं उत्तुंग उदात्त असावं ना, तसं मृत्यू सुद्धा त्याचा तसाच असावा. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी म्हटलंय, शेणामध्ये बांधुनी वाडे नांदती शेण केडे. अशा जगण्याला काय अर्थ आहे? आपलं जगणं सुद्धा एक आदर्श झालं पाहिजे आणि आपला मृत्यू सुद्धा तसाच झाला पाहिजे. कुठेतरी बेवर्षासारखा मरून पडलाय आणि कोणीच पाहायला नाही, आणि कोणीतरी पुढे येऊन अंतिम संस्कार केलाय. महाराज, या मृत्यूला काही अर्थ नाहीये. आपल्या मृत्यूचा सुद्धा सोहळा झाला पाहिजे महाराज. आपल्याकडे एक म्हण आहे, शूर ओळखावा रणी आणि साधू ओळखावा मरणी. शूराची परीक्षा, शूर परीक्षा रणांगणे भवती. रणांगणामध्ये शूराची परीक्षा होते. आपदी मित्र परीक्षा, शूर परीक्षा रणांगणे भवती. विनये वंश परीक्षा. सुभाषितकारांनी वर्णन केलेले. साधू ओळखावा मरणी. मनुष्य मरतो कसा याच्यावरून आपल्याला अनुमान लावता येतो तो जगला कसा. आपल्या मरणाचा सुद्धा सोहळा व्हायला पाहिजे महाराज. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. आज राजा परीक्षिताचं परम भाग्य आहे की त्याच्यावर कृपा करण्यासाठी शुकदेवजी महाराज आले. शुकदेवजी सामान्य नाही आहेत महाराज, त्यांचा अधिकार अत्यंत दिव्य असा अधिकार आहे. शुकदेवांना ज्ञान महाब्दी चंद्रमा असं म्हटलेलं आहे. ज्ञान महोदधीमध्ये उदयाला येणारा चंद्रमा म्हणजे शुकदेवजी महाराज. राजा परीक्षिताकडनं अपराध झाला, ब्रह्मनिष्ठ शमिकांचा अवमान झाला, त्याला शाप झाला, तरी सुद्धा त्याच्या उद्धाराची व्यवस्था भगवंतानी केली महाराज. हे बघा, जेव्हा आपल्या अंतरंगामध्ये प्रामाणिक तळमळ असते, भगवत प्राप्तीची तीव्र इच्छा असते आणि आपलं जीवन शास्त्रशुद्ध पद्धतीने जर चाललेलं असेल तर महाराज आपल्या उद्धाराची व्यवस्था स्वयं भगवान करतात. जगद्गुरु तुकाराम महाराज सद्गुरूंच्या शोधात कुठे भटकले नाहीत. स्वप्नामध्ये येऊन त्यांना त्यांच्या सद्गुरूंनी बाबाजी चैतन्यांनी अनुग्रह केला. सापडवेले वाटे जाता गंगा स्नाना, मस्तकी तो जाणा ठेविला कर. बाबाजी आपले सांगितले नाम, मंत्र दिला राम कृष्ण हरी. स्वप्नामध्ये तुकाराम महाराज गंगा स्नानाला चालले होते. स्वप्नात गंगा स्नानाला आपण प्रत्यक्षात जाण्याचा कंटाळा करतो. तुकाराम महाराज स्वप्नात गंगा स्नानाला निघाले आणि जाता जाता वाटेत त्यांचे सद्गुरू बसलेले होते आणि त्यांनी त्यांच्यावर अनुग्रह केला. बाबाजी आपले सांगितलेले नाम रामकृष्ण हरी मंत्र दिला. आणि अनुग्रह दिल्यानंतर दक्षिणा मागितली. काय दक्षिणा मागितली?
भोजना मागती तूप पावशेर, पडिला विसर स्वप्ना माझी. पावशेर तूप मागितलं. का मागायचंच होतं तर किलो 2 किलो एखादा 15 किलोचा डबा मागायचा. पावशेर तूप का मागितलं? आमच्या सद्गुरूंनी याचं फार सुंदर चिंतन सांगितलं. पावशेर हा शेराचा 1/4 भाग आहे. शेर हे जुनं माप आहे. 4 पावशेर म्हणजे 1 शेर. 4 भागांनी मिळून 1 शेर झाला. आपलं अंतःकरण जे आहे ना, ते अंतःकरण सुद्धा 4 भागांनी मिळून बनतं. वेदांतामध्ये विस्तारानं हा विषय आलेला आहे. याला अंतःकरण चतुष्टय म्हणतात. मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार हे अंतःकरणाचे 4 भाग आहेत. तुकोबरायाने पावशेर तूप मागितलं याचा अर्थ काय? अंतःकरण चतुष्टयामधला 1 भाग मागितला. अंतःकरण चतुष्टय मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार या 4 भागांच्या पैकी एक चित्त नावाचा भाग मागितला सद्गुरूंनी. मला सांगा, चित्त जर सद्गुरूंना दिलं, खाली काय राहील? श्री महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला आढळेल की महाराज 10-12 वर्ष वयामध्ये हिमालयात गेले गुरुच्या शोधासाठी. आणि तिथं त्यानं महात्म्याने सांगितलं, बेटा तुम्हारा काम यहाँ बनने वाला नहीं है, तुम महाराष्ट्र में जाओ, विदर्भ में जाओ, वहाँ पर एड़ेगांव ग्राम है, वहाँ पर तुकामाई नामक एक महात्मा है, वे आपके सद्गुरु हैं. गुरु आणि शिष्य यांच्या जोड्या ठरलेल्या असतात. महाराज आधीच ठरलेल्या असतात. मग जुन्या काळामध्ये कोणी जर एखाद्याकडे गेलं ना, तर ते प्रामाणिकपणानं सांगत असत, मी तुझा गुरु नाही बाबा, तुझे गुरु दुसरे, त्यांच्याकडे जा. आता गुरुत्वाकर्षण खूप वाढलंय. राजा परीक्षिताच्या उद्धारासाठी भगवंताने स्वतः व्यवस्था केली महाराज. आणि कुठलाही निरोप न देता शुकदेवजी महाराज गंगेच्या तीरावर आले. ध्यानाला गोयेमध्ये बसलेले शुकदेवजी महाराज, अशी अवस्था होती शुकदेवांची महाराज. ते महिना बाहेर येत नसत गुहेच्या. आणि जर आलेच बाहेर कधी, तर गोधवन मात्र काळपर्यंत एखाद्याच्या घरासमोर थांबत, ज्याच्यावर कृपा करायची आहे, आणि पुन्हा निघून जात. आज नियतीनं संकेत दिला शुकदेवांना, शुकदेव जी उठिए, आपका श्रोता उपस्थित हो गया है. ततरा भगवत भगवान व्यासपुत्रो यदृच्छया गामटमानो नपेक्षः अलक्षलिंगो निजलावतुष्टो वृतश्च बालैरवधूतवेषः. गोड वर्णन आहे शुकदेवांचं. 16 वर्षाचं वय शुकदेवांचं आहे. अवधूत वेश आहे, अंगावर वस्त्र नाही आहे. दिगंबर, दिगंबर शब्दाचा अर्थ काय? दिक म्हणजे दिशा, दिशा हेच ज्यांचं वस्त्र आहे त्यांना दिगंबर म्हणतात. दिशोपि वसनम ज्ञानामृतम भोजनम एतेस्य कुटुंबिनो वद सखे कस्मात भयम योगिना. भर्तृहरींनी योग्यांचं वर्णन केलेलं आहे. धैर्यम यस्य पिता क्षमाच जनी शांतिश्चिरंगेहिनी. फार सुंदर वर्णन आहे. आजानुभाऊ असे शुकदेवजी आहेत. इतकं सुंदर रूप आहे शुकदेवांचं की त्यांना पाहून स्त्रिया वेडावून त्यांच्या मागे धावत असत. अप्रतिम सौंदर्य होतं शुकदेवांचं.
अलक्ष लिंग हा म्हणजे आपली ओळख लपवताय. खरे महात्मे असतात ना ते समाजासमोर स्वतःहून मुद्दाम असं येत नाहीत, विशेष काही कार्य असेल तर. कुंभमेळा असतो ना, आता पुढच्या वर्षी नाशिकला आहे. त्या कुंभमेळ्याच्या वेळेला लक्षावधी नागा साधू, मोठे मोठे साधू महात्मे हिमालयातून क्षेत्राकडे येतात, जे एरवी कुठे आहेत आपल्याला दिसत पण नाही. अलक्ष लिंगा. अनपेक्ष हा, कुठलीही अपेक्षा नाही, निरपेक्ष आहे शुकदेवजी महाराज. काय अधिकार आहे त्या सभेमध्ये. इतके मोठे मोठे ऋषी बसलेले होते. व्यास, पराशर. व्यास म्हणजे शुकदेवांचे वडील, पराशर म्हणजे आजोबा, भृगु, वसिष्ठ वगैरे मोठे मोठे ऋषी बसले होते. पण शुकदेवजी आल्यानंतर महाराज सगळ्यांनी उठून त्यांचं स्वागत केलं. अधिकार वयावर अवलंबून नसतो, अधिकार अवस्थेवर अवलंबून असतो. ज्ञानोबरायांनी अशा महात्म्यांचं वर्णन केलंय. तैसी दशेची वाट न पाहता, वयसेची या गावा न जाता, बाळपणीत सर्वज्ञता वरी तया दे. अशा महात्म्यांना वयाची वाट पाहावी लागत नाही महाराज, बाळपणीच सर्वज्ञता त्यांना वरत असते. जणू काही या ओवीमधून ज्ञानोबरायांनी स्वतःच आत्मचरित्रच सांगितलंय. राजानं शुकदेवांचं स्वागत केलं. महाराज, आज माझं परम भाग्य आपल्यासारखा महापुरुष या ठिकाणी आलाय. येशाम संस्मरणात पुंसः पुंसाम सद्यशुद्धेंत वै गृहा. आपण असे महात्मे आहात की ज्या महात्म्यांचं नुसतं स्मरण जरी केलं ना तरी सुद्धा मनुष्य पापातून मुक्त होतो. संतांच्या नामस्मरणाचं फार महत्व सांगितलंय. रोज अत्यंत श्रद्धेनं ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणा. त्याचं फल काय? ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. श्रद्धेनं नुसतं ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणा, ज्ञान अंतरंगामध्ये प्रस्फुरित होतं. एक घडलेली घटना सांगतो. आळंदीमध्ये बाई आली, खेड्यातली, अक्षर ओळख नाही. ज्ञानोबरायांवर खूप श्रद्धा. आळंदीत आल्यानंतर ज्ञानोबरायांच्या समाधीवर मस्तक ठेवलं आणि ज्ञानोबरायांच्या समोर खूप रडू लागली ओक्साबोक्सी. कोणी सज्जनाने विचारलं, का बरं रडता आई? तिने सांगितलं, काय करू महाराज, मला लिहिता वाचता येत नाही आणि त्याच्यामुळे मला ज्ञानेश्वरी वाचता येत नाही म्हणून मी रडते. मी जन्माला आली आणि ज्ञानेश्वरी वाचता न जर गेले माझा जन्म व्यर्थ जाईल ना. काय करू, मला वाचता येत नाही. त्या महात्म्याने सांगितलं, बाई काळजी करू नका, तुमच्या मनात तळमळ आहे ना, तुम्ही काय करा, अजान वृक्षाखाली बसा, ज्ञानेश्वरी ग्रंथ समोर घ्या आणि नुसतं ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणत त्या ओळींवर बोट फिरवा. महाराज त्या बाईने अत्यंत श्रद्धेनं ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणत नुसतं ओळींवर बोट फिरवायचं अशी 2-4 पारायणं केली. आणि आश्चर्य वाटेल महाराज, त्या बाईला ज्ञानेश्वरी वाचता यायला लागली. खाडखाड वाचू लागली ज्ञानेश्वरी. एकानं म्हटलं ज्ञानेश्वरी वाचता येतं, मग बाकीचंही वाचता येत असेल ना, म्हणून त्यानं वर्तमानपत्र समोर धरलं, वाचा बरं. ते काहीच वाचता येईना, फक्त ज्ञानेश्वरी वाचता येईल. ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञान देव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. तुकाराम तुकाराम नाम घेता कापे यम. तुकाराम या नामामध्ये सामर्थ्य आहे महाराज. यमधर्म सुद्धा त्याच्याजवळ यायला घाबरतो.
संतांच्या नुसत्या नामस्मरणानं पाप जळून जातात. पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे, पुण्यवंत व्हावे. घेता सज्जनांची नावे, घेता सज्जनांची नावे, निघे माझी वाचा तुटी, निघे माझी वाचा तुटी, निघे माझी वाचा तुटी. घेता सज्जनांची घेता सज्जनांची नावे, निघे माझी वाचा तुटी. महालाभ फुकासाठी, तुकोबरा सुंदर वर्णन करतात. सज्जनांचं नाव जर घेतलं तर पुण्यवान होतं आणि महालाभ आपल्याला प्राप्त करून घेता येतो. महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, महालाभ फुकासाठी, निघे माझी वाचा तुटी, निघे माझी वाचा तुटी, निघे माझी वाचा तुटी. येशाम संस्मरणात पुंसाम सद्यशुद्धींत वैगुरुवा. महाराज आपण असे आहात की आपलं नुसतं स्मरण जरी केलं तरी सुद्धा मनुष्य शुद्ध होतो. मग एखाद्याला जर आपलं दर्शन झालं भाग्यवानाला, त्याच्या भाग्याला पारावार नाही. महाराज आज माझ्यावर भगवान कृष्ण अत्यंत प्रसन्न आहे. आपल्यासारख्या महात्म्याचं दर्शन मला झालं. महाराज मी आपल्याला शरण आलोय. माझा उद्धार करा. माझ्या मनामध्ये एकच तळमळ आहे, उद्धार माझा कसा होईल. महाराज सांगा, ज्याचा मृत्यू समीप आलेला आहे अशा मरणासन्न व्यक्तीनं काय करावं. मरणासन्न व्यक्तीचं कर्तव्य काय आहे. आता पृच्छामि संसिद्धिं योगिनां परमं गुरुं पुरुषस्य यत्कार्यं म्रियमाणस्य सर्वथा. आपण योग्यांचे परमगुरु आहात. महाराज मी आपल्याला विचारतोय, आसन्न मरण अशा व्यक्तीनं काय करावं. आसन्न मरण मनुष्यानं मृत्यूच्या वेळेला काय करावं, काय केलं असतं त्याला मोक्ष मिळेल. महाराज हा केवळ परीक्षितांचा प्रश्न नाही, हा तुम्हा सर्वांचा प्रश्न आहे. काय ऐकावं, कोणता जप करावा, कोणतं स्मरण करावं, कुणाचं स्मरण करावं, कुणाचं भजन करावं, कशाचा त्याग करावा. मृत्यू जवळ आला म्हणजे लोक काय करतात. तो कोरोनाचा काळ आठवा जरा, आठवलं तरी अंगावर काटा येईल. काय अवस्था होती मला सगळीकडे लोकांची. अहो बाहेरचा वाडा सुद्धा घरात येऊ देत नव्हते लोक.
इतकं मरणाचं भय होतं. मरणाचं भय समोर उपस्थित झालंय. काय केलं लोकांनी? मोजक्या लोकांनी परमार्थ केला, त्याचा उपयोग करून घेतला परमार्थासाठी. पण पुष्कळ लोकांनी काय काय केलं महाराज. नवीन नवीन किती रेसिपी जन्माला आल्या त्या कोरोनाच्या काळामध्ये. रोज एक एक पदार्थ. मरायचं आहे ना असं मरू नका, चांगलं चुंगलं करून खाऊन पिऊन घ्या मग मारा. मरणासन्न व्यक्तीनं काय करावं हा प्रश्न ऐकल्यानंतर शुकदेवजी महाराज अत्यंत प्रसन्न झाले. महात्म्याला खरा आनंद कधी होतो? त्याच्या आवडीचा प्रश्न जर त्याला विचारला तर महात्म्याला आनंद होतो. आपल्याला महात्म्य भेटत नाहीत असं नाहीये, आपल्याला महात्म्य भेटतात, पण आपण त्यांना त्यांच्या आवडीचा प्रश्न नाही विचारत, आपण आपल्या आवडीचा प्रश्न विचारतो. श्री महाराज नेहमी म्हणत असत, अरे मी केशर कस्तुरी द्यायला बसलोय, पण माझ्याकडे केशर कस्तुरी मागायला कोणी माईचा लाल येतच नाही, सगळे हिंग जिऱ्याचं गिऱ्हाईकच येतं म्हणले माझ्याकडे. प्रापंचिक प्रश्न घेऊन येतात. ठीक आहे, 50 प्रश्न प्रपंचातले विचारा, पण एखादा प्रश्न कधीतरी हा विचारा ना महाराज, सांगा मी काय करू म्हणजे मला देव भेटेल. देव भेटण्यासाठी मला काय केलं पाहिजे महाराज सांगा, मी कोणतं साधन करू. द्वितीय स्कंद जो आहे ना, हा द्वितीय स्कंद भागवताचा हा साधन प्रधान स्कंद आहे. काल मी बोलून गेलो, प्रथम स्कंद परिचयात्मक स्कंद आहे आणि द्वितीय स्कंद हा साधन प्रधान स्कंद आहे. कुठल्याही इंद्रियाच्या द्वारे पूर्ण वस्तूचं ग्रहण होऊ शकत नाही. डोळे फक्त रूपच पाहतील, नाक फक्त गंधच घेईल, त्वचा फक्त स्पर्शाचाच अनुभव करेल. मग हे पूर्णतेचं ग्रहण कसं होणार? अहो, इंद्रिय तर एक दुसऱ्याचा विषय सुद्धा ग्रहण करू शकत नाही. नाकाला थंड गरम हे कळू शकत नाही, तो त्वचेचा विषय. डोळ्याला तिखट गोड हे कळू शकत नाही, हा रसनेचा विषय. रसनेला सुंदरता कळू शकत नाही, कारण तो नेत्राचा विषय. आणि म्हणून इंद्रियांच्या द्वारा परमात्मा वस्तूचं ग्रहण असंभव आहे. म्हणून ईश्वराच्या बद्दल आम्ही जेव्हा श्रवण करू तेव्हाच तो आमच्या हृदयामध्ये प्रकट होईल. मग श्रवणाला अत्यंत महत्व आहे महाराज. मध्यंतन शाखेच्या शतपथामध्ये असं वचन येतं, श्रद्धावित्तो भूत्वा आत्मन्नेव आत्मानं पश्येत. श्रद्धावित्तो भूत्वा आत्मन्नेव आत्मानं पश्येत. अंतरंगामध्ये श्रद्धा ठेवून आपणच आपल्याला पाहावं. आपणासी पाहावे आपणासी आपण, या नाव जाण ज्ञान, ज्ञानोबरायाने म्हटलेलं. परमात्मा प्राप्तीचं मुख्य साधन श्रद्धा आहे. श्रद्धा ठेवून श्रवण करावं, कारण श्रवण केल्यानंच तो कसा आहे आपल्याला कळेल. बृहदारण्यक उपनिषदामध्ये उपदेश केलाय, आत्मा वा अरे द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निदिध्यासितव्यः. या आत्मस्वरूपाचं श्रवण करा, आत्मस्वरूपाला पहा, आत्मस्वरूपाचा अनुभव करा. पण नुसतं श्रवण करून त्या ठिकाणी सर्वांना ग्रहण होत नाही.
म्हणून श्रवणाच्या पूर्वी काही होणं आवश्यक आहे, आणि ते म्हणजे ज्या वस्तूची आपण प्राप्ती करू इच्छितो तिचं ध्यान करून आपलं हृदय निर्मल झालं पाहिजे. आणि निर्मल अंतःकरणानं जेव्हा श्रवण होईल तेव्हा त्या श्रवणाचा उपयोग होईल. द्वितीय स्कंदाचे 10 अध्याय आहेत, म्हणून पहिल्या 2 अध्यायामध्ये ध्यान कसं करावे सांगितलंय. दुसऱ्या 2 अध्यायामध्ये आपली मनोवृत्ती ध्येयाकडे प्रवाहित कशी होते हे सांगितलं, आणि शेष 6 अध्यायामध्ये मननाचं वर्णन आलेलं आहे. म्हणून द्वितीय स्कंदातील 10 अध्यायांमध्ये ध्यान, श्रद्धा, श्रवण, मनन आदी निरूपण करून सांगतात की या साधनांच्या द्वारा भगवत प्राप्ती होऊ शकते. राजानं शुकदेवानं फार महत्वपूर्ण प्रश्न केला, आणि त्यामुळे शुकदेवजी महाराज अत्यंत आनंदून गेले. राजाचं कौतुक केलं. वरी या नेशते प्रश्न, हा राजा फार सुंदर प्रश्न तू विचारलास, वाह क्या बढ़िया बात पूछी है. अरे या प्रश्नामुळे केवळ तुझंच नव्हे तर सगळ्या लोकांचं हित होणार आहे. हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे. इतिहासामध्ये 3 प्रश्न फार महत्वाचे झालेत की ज्यामुळे सगळ्या लोकांचं कल्याण होण्याचा मार्ग प्रशस्त झाला. एक प्रश्न अर्जुनाचा आहे. ज्ञानोबरायने म्हटले, हा न पुसता हे गोठी. हे अर्जुनानं जर हा प्रश्न विचारला नसता भगवंताला तर भगवान आपल्या गीतेच्या ज्ञान भंडाराला खोलते झाले नसते, त्याने ते ज्ञान भंडार खोललं नसतं. दुसरा प्रश्न उद्धवांचा आहे. उद्धवाने जर भगवान श्रीकृष्णांना विचारला नसता प्रश्न तर भगवंतांनी उद्धव गीता सांगितली नसती. आणि तिसरा प्रश्न राजा परीक्षिताचा आहे. राजा परीक्षितानं शुकदेवांना हा जर प्रश्न केला नसता तर आपल्यासमोर भागवत कदाचित आलं नसतं. शुकदेवाने म्हटलं, राजा अरे जे ग्रस्त संसारामधल्या कामधंद्यामध्ये घडून गेलेले आहेत, प्रपंचामध्ये व्यग्र आहेत, आपल्या स्वरूपाला जे जाणत नाहीत त्यांच्यासाठी ऐकण्यासारख्या, सांगण्यासारख्या हजारो गोष्टी आहेत रे. काय ऐकावं, काय सांगावं, काय श्रवण करावं. पहिली गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की मानवी जीवन आपल्याला पुन्हा पुन्हा नाहीये. लख 84 फेरे फिर कर सुंदर नरतनु पाया, 2-4 दिन गए सटर फटर में फिर 84 आया. कबीर महाराज सुंदर वर्णन करतात. 84 लाख इतर जन्माला गेल्यानंतर एकदा मानवाचा जन्म मिळतो. जेव्हा पाप आणि पुण्य समान होतं तेव्हा मानवाचा जन्म मिळतो. पाप अधिक झालं मानवाच्या पेक्षा नीच योनीमध्ये जावं लागतं, पुण्य अधिक झालं मानवापेक्षा श्रेष्ठ योनीत जावं लागतं. जेव्हा पाप आणि पुण्य समान होतं त्यावेळेला मानवाचा जन्म मिळतो. नामदेव महाराजांनी एक गणित आणखी लांब नेऊन ठेवलंय. नामदेव महाराज म्हणतात, 1 जन्म कोटी कोटी फेरा, असे 84 लाख. मानवी जीवन मिळणं अत्यंत दुर्लभ आहे महाराज. आदि शंकराचार्य महाराजांनी म्हटलंय, दुर्लभं त्रयमय वेतत् देवानुग्रह हेतुकम्. 3 गोष्टी देवाच्या कृपेनंच प्राप्त होतात. पहिली गोष्ट मनुष्यत्व, मनुष्याचा जन्म देवाच्या कृपेनं प्राप्त होतो. आणि मनुष्याचा जन्म प्राप्त होणं ते पुन्हा भारत देशामध्ये होणं हे अजून पुण्यवान, त्यातली त्यात महाराष्ट्रामध्ये होणं. जन्म मिळणं अधिक कठीण आहे, त्यात पुन्हा आयुष्य मिळणं, दीर्घायुष्य मिळणं कठीण आहे. जुन्या काळामध्ये लोकांचं सगळं जीवन
एकदम शिस्तबद्ध होतं. खानपान हे सगळं व्यवस्थित वेळेच्या वेळेला होतं, योग्य होतं. आता माणसाचं जीवन अस्ताव्यस्त बनलंय. आणि त्याच्यामुळं त्याचं मरण सुद्धा त्या ठिकाणी अत्यंत बेभरोशाचं झालंय. कधी कुणाला मरण येईल नाही सांगता येत. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध थोडा माया आशा. काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा. पूर्वीच्या युगामध्ये लक्षावधी वर्ष आयुष्य होतं माणसाचं. कृतयुगामध्ये 1,00,000 वर्ष आयुष्य होतं. त्रेतायुग सुरू झालं, 1 शून्य कमी झालं. द्वापार युग सुरू झालं, आणखी 1 शून्य कमी झालं. आणि कलियुग सुरू झालं, आणखी 1 शून्य कमी झालं. कलियुगामध्ये फार थोडं आयुष्य आहे महाराज. अल्प आयुष्य मानव देह, शत गणिले ते अर्ध रात्र खाय. मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनासी उरले ते पाहेगा. संतांनी फार सुंदर उपदेश केलाय. 100 वर्षाचं आयुष्य फार थोडं आहे हो. काही लोक म्हणतात महाराज आत्ताच काय घाई आहे, ऐकू ना भागवत, पुढे जिंदगी पडली आहे म्हणतात लोक. बोलणारे सुद्धा फार भारी असतात, अजून जिंदगी पडली आहे. पण ऐका, जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्यार कर लो श्री राम से. वाटतं पण आयुष्य फार भराभर निघून जातं. पंचदशीकाराने म्हटलंय, न भाजलेल्या कच्च्या मातीच्या मडक्यामध्ये पाणी ठेवल्यानंतर ते पाणी रात्रीतून जसं झिरपून निघून जातं ना, तसं आयुष्य माणसाचं हळूहळू निघून जातं. जानेवारी सुरू होतं, कधी डिसेंबर येतं कळत पण नाही. घटका जाती, पळे जाती, तास वाजे घणाना, आयुष्याचा नाश होतो राम कारे म्हणाना. पण आयुष्य खूप आहे असं मानून बसता कामा नये. क्षणभंगूर आहे, कुणाला कधी बोलावून नाही सांगता येत. समर्थांनी दासबोधामध्ये म्हटलंय बघा, मृत्यू न म्हणे लहान थोर. मृत्यू जो आहे ना, तो एकदा आला ना की तो हा विचार करत नाही हा राजा आहे, हा खासदार आहे, हा मंत्री आहे, आणि हा श्रीमंत मनुष्य आहे, आणि हा एखादा प्रसिद्ध महाराज आहे. मृत्यूजवळ काही चालत नाही. शंभर वर्षाचं आयुष्य धरा, 100 वर्षातलं अर्ध आयुष्य झोपेमध्ये आणि विषय सेवनामध्ये जातं. इथं फक्त रात्रीची झोप घेतली बरं का विचारामध्ये, दिवसाची झोप नाही घेतली. लोक दिवसा पण झोपतात. दिवसभर आपल्या कुटुंबाचं भरण पोषण करण्यासाठी काही व्यापार उद्यम करावा लागतो, आणि यामध्येच दिवस निघून जातो, रात्र निघून जाते. संसारामध्ये तो ज्यांना आपलं समजतो मनुष्य, ते शरीर, पुत्र, पत्नी इत्यादिकांच्यासाठी वेळ पुष्कळ दिला जातो, स्वतःसाठी वेळ द्यायला उरतच नाही. आणि रोज अनेकांची मरण पाहून सुद्धा सावध होत नाही. तेषां प्रमत्तो निधनम पश्यन्नपि न पश्यति. कुणाला पोचवायला गेलं ना स्मशानामध्ये, त्यावेळेला माणसाच्या मनामध्ये विचार कसे सुरू असतात बघा, वैराग्याचे विचार येतात.
स्मशानात गेल्यावर. नाही आता जे झालं ते झालं, आता इथून पुढं चांगलं राहायचं, चांगलं करायचं वगैरे. पण स्मशानातून घरी आल्यानंतर बायकोने डोक्यावर पाणी घातलं ना की त्या पाण्याबरोबर ते वैराग्य सुद्धा वाहून जातं, स्मशान वैराग्य. आणि म्हणून राजन, ज्याला अभयपद प्राप्त करून घ्यायचंय, ज्याला आपलं परम कल्याण साधायचंय, त्यानं काय करावं? सर्वांचा आत्मा असणाऱ्या सर्व शक्तिमान अशा भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचंच अखंड श्रवण करावं, कीर्तन करावं, स्मरण करावं. मनुष्य जन्मात हा श्रेष्ठ लाभ आहे की ज्ञानानं, भक्तीनं किंवा आपल्या धर्मावरील निष्ठेनं कोणत्याही प्रकारानं का होईना असं जीवन आपण बनवावं आपलं की मृत्यूसमयी आपल्याला भगवंताचं स्मरण होईल. भगवंताची प्रतिज्ञा आहे, अंतकालेच मामेव स्मरण मुक्तवा कलेवरम. अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा, तुका म्हणे सुखा पार नाही. कुणी म्हणेल महाराज तुम्ही घाबरू नका, आम्ही मरताना राम म्हणूनच मरू. ठीक आहे बाबा, हे चांगलं आहे, पण मरताना माणसाची अवस्था काय असते याचं ज्ञान आहे का कोणाला? मृत्यू होतं म्हणजे त्यावेळेला नेमकं काय होतं? विज्ञान किती जरी पुढे गेलं तरी अजून विज्ञानाला मृत्यूचं गूढ उकलता आलं नाही आणि विज्ञानाला अजून प्रयोगशाळेमध्ये रक्त तयार करता आलं नाही. काही गोष्टी भगवंताने आपल्या हातात ठेवलेल्या आहेत. मृत्यू होतो म्हणजे काय होतं? ज्याचा मृत्यू झाला तो परत सांगायला येतो का? आपल्या विदर्भात थोर संत होऊन गेले प्रज्ञाचक्षु गुलाबराव महाराज, त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलंय मृत्यूच्या वेळेला कशी अवस्था असते माणसाची. एका वेळेला एकदाच 1000 विंचू एकदम चावतील इतक्या वेदना मृत्यूच्या समयी शरीरातून प्राण निघून जात असताना होत असतात. एका वेळेला 1000 विंचू चावतील एवढ्या वेदना. एक विंचू चावला तर माणसाची काय अवस्था होते. ज्याला विंचू चावला त्याला कळेल, अजून मला चावलेला नाही म्हणून मला अजून काही माहिती नाही. ते मला सांगा, 1000 विंचू एकदा डंख करतील इतक्या वेदना होत असतील तर त्यावेळेला आपल्याला भगवंताचं स्मरण करण्याची सुद्धा बुद्धी होईल का हो? पायात काटा जरी घुसला ना तरी एखाद्याने म्हटलं ना काय झालं, तो म्हणतो बस थोडा वेळ, मला खूप त्रास होतोय, तुझ्याशी बोलायला मला वेळ नाही, मी बोलू शकत नाही. खूप वेदना जर झाला ना मनुष्य काहीही संपर्क कुठे ठेवू शकत नाही. पण जे नित्य नेमानं भगवंताचं नाम घेतात त्यांना अंतिम समय भगवान या सगळ्या यातना सहन करण्याचं सामर्थ्य देतो आणि मग त्यांना भगवंताचं नाम आपल्या मुखानं गाता येतं. जन्मलाभ परपुंसा मानते नारायण स्मृती ही. अंतकाळी भगवंताचं स्मरण होणं हा फार मोठा लाभ आहे. बरं, अंतकाळी भगवंताचं स्मरण व्हावं अशी अवस्था सुद्धा, व्यवस्था सुद्धा समाजामध्ये नसते. समजा एखादा मनुष्य सिरियस आहे, डॉक्टर म्हणतात सगळ्यांना बोलून घ्या, मग सगळे जमा होतात. मरणारा त्या ठिकाणी असतो, त्याच्या भोवती सगळे जमा होतात आणि सगळेजण त्याला विचारू लागतात, बाबा मला ओळखलं का? आता याला ओळखून काय करायचंय? त्याची शेवटची घडी आली आहे ना. अशा वेळेला लोकांनी सुद्धा त्याच्या जवळ बसून मोठ्यानं श्रीराम जय राम जय जय रामचं संकीर्तन करावं, जेणेकरून त्याच्या सुद्धा कानावर पडेल आणि त्याला सुद्धा झाली तर बुद्धी अंतिम समयी भगवंताचं नाम घेण्याची होऊ शकेल कदाचित. म्हणून मृत्यूच्या वेळेला शहाणे लोक त्या ठिकाणी मरणाऱ्याच्या जवळ बसून गीतेचा पाठ करतात, भगवंताचं नाम संकीर्तन करतात की जेणेकरून त्याला त्या ठिकाणी त्याचा लाभ व्हावा.
आणि अंतिम समय भगवंताचं नाम मुखाला कधी येईल? जेव्हा आपण आयुष्यभर नाम घेण्याची सवय आपल्या जिभेला लावते तेव्हा. आणि भगवंताची ही नामाची आवड अंतरंगात कधी निर्माण होईल? ज्या वेळेला आपण त्याच्या कथा ऐकू तेव्हा त्याच्या नामाबद्दलची आवड अंतरंगामध्ये दृढ होईल. मग संतांनी म्हटलंय, नाम गाऊ नाम द्याऊ, नाम गाऊ नाम द्याऊ, नाम विठोबाला वाहू, नाम विठोबाला वाहू. नाम गाऊ नाम विठोबा वाहू, नाम विठोबा वाहू, नाम विठोबा वाहू. आम्ही दैवाचे दैवाचे, आम्ही दैवाचे दैवाचे, दास पंढरी रायाचे, दास पंढरी रायाचे. नाम गाऊ नाम द्याऊ, नाम गाऊ नाम द्याऊ, नाम विठोबाला वाहू, नाम विठोबाला वाहू. नाम गाऊ नाम गाऊ, नाम गाऊ नाम गाऊ, नाम विठोबा वाहू, नाम विठोबा वाहू, नाम विठोबा वाहू. नामा म्हणे लाखोली सदा, नाम म्हणे लाखोली सदा. नाम म्हणे लाखोली सदा. नाम म्हणे नाम म्हणे लाखोली सदा. अनंत नामे वाहू गोविंदा, अनंत नामे वाहू गोविंदा. नाम गाऊ नाम द्याऊ, नाम गाऊ नाम द्याऊ, नाम परायण मनयो राजन निवृत्ता विदिशेदतः नैर्गुण्यस्तारवंते स्म गुणानुकथने हरे. आणि म्हणून राजा, अरे निर्गुण स्वरूपामध्ये रमलेले महात्मे सुद्धा, विधी निषेधाच्या मर्यादा ओलांडलेले महात्मे सुद्धा प्रामुख्यानं भगवंताच्या कथेमध्ये त्याच्या गुणांवर्णनामध्ये प्रवृत्त झालेले दिसतात. म्हणून भगवत कथा अशी आहे, ती ब्रह्मज्ञानापूर्वी सुद्धा श्रवण करायची आणि ब्रह्मज्ञान झाल्यानंतरही श्रवण करायची. राजा,
अरे द्वापारयुगाच्या शेवटी या वेदतुल्य श्रीमद भागवत नावाच्या महापुराणाचं मी माझे पिताजी श्री वेदव्यास यांच्याकडून अध्ययन केलेलं आहे. अधीतवान द्वापराधो पितृद्वय पायनादहम. अरे निर्गुण परमात्म्यामध्ये पूर्ण निष्ठा असणारा मी, पण पूर्ण निष्ठा असून सुद्धा भगवंताच्या लीलांनी माझं हृदय आकृष्ट केलं आणि मी या पुराणाकडे वळलो. काल जरा मी घाईत सांगितलं, शुकदेवांचा जन्म झाल्यानंतर शुकदेव वनात जात होते आणि व्यास मागे धावत होते. द्वैपायनो विरह का तर आजुहाव. कशासाठी व्यास धावत होते तर व्यासांना श्रीमद भागवताचं ज्ञान द्यायचं होतं शुकदेवांना. आणि ज्या वेळेला शुकदेवाने श्रीमद भागवताचे 2 श्लोक ऐकले आणि त्या श्लोकाच्या श्रवणानं त्यांच्या अंतरंगामध्ये भगवंताच्या श्रीकृष्णांच्या दिव्य स्वरूपाचं प्राकट्य झालं. निर्गुणाची उपासना करणारे शुकदेव त्यांनी भगवंताचं सगुण रूप पाहिलं आणि सगुण रूप पाहून ते वेडावले. ओ क्या सुंदर, क्या बढिया आहे, किती सुंदर. हे बघा, सगुण आणि निर्गुण दोन्ही एकाच भगवंताचे रूप आहेत. सगुण आणि निर्गुण एकाच भगवंताचे रूप आहेत. पण सगुणातला आनंद काही और आहे. एक वितळलेलं तूप आहे आणि एक थिजलेलं तूप आहे. निर्गुण म्हणजे वितळलेलं तूप आहे आणि सगुण म्हणजे थिजलेलं तूप आहे. दोन्ही तूपच आहेत. मला सांगा, घाई असली आणि तूप खायचं असेल तर आपल्याला वितळलेलं लवकर खाता येतं का थिजलेलं लवकर खाता येतं? हो, थिजलेला तुपाचा गोळा पटकन मटकावता येतो. सगुणातला आनंद काही और आहे. शुकदेवाने म्हटलं, राजा, भगवंताच्या त्या सगुण रूपानं मला आकृष्ट केलं आणि मी माझ्या बाबांच्याकडे जाऊन भागवताचं ज्ञान घेतलं. आणि राजन, ज्या क्षणापासून मी भागवताचं ज्ञान घेतलं ना, त्या क्षणापासून माझ्या मुखातून भागवता व्यतिरिक्त दुसरा शब्दच बाहेर पडला नाही. वा, याला म्हणतात तुका म्हणे वाचा वाहिली अनंता. वाणी समर्पण काय असतं याला म्हणावं. आपलं मुख गुरुनामाचं वक्त्र वाहत आहे. अखंड गुरुनाम आपल्या मुखानं गायलं जात आहे. याला म्हणतात वाणी समर्पण गुरूंना. गुरूंशिवाय काही बोलायचं नाही. राजा, अरे तेच भागवत मी तुला आता सांगणार आहे 7 दिवस. राजाच्या मनामध्ये थोडी शंका आली की मुनी लोक हजारो वर्ष तपस्या करतात पण त्यांना भगवंताची प्राप्ती होत नाही. मग माझ्याकडे फक्त 7 दिवस आहेत. 7 दिवसामध्ये मला कसा भेटेल तो? शुकदेवाने एक त्याला गोष्ट सांगितली. एक खटवांग नावाचा राजा होता. देवाने त्याला आपल्याबरोबर लढायला नेलं. खटवांगानं देवानं विजय मिळवून दिला. देवाने म्हटलं, खटवांग, आम्ही तुझ्यावर खूप प्रसन्न आहोत. काय मागायचं ते माग. स्वर्गाचं राज्य हवं असेल तर तेही देतो. खटवांग हुशार होता. त्यानं म्हटलं, तुम्ही द्यायला तयार ना स्वर्गाचं राज्य, पण मी मृत्यू लोकातला आहे. माझ्या आयुष्याला इयत्ता आहे, मर्यादा आहे. आधी बघा माझं आयुष्य किती उरलंय. जर 50-100 वर्ष असेल तर घेतो स्वर्गाचं राज्य. देवाने पाहिलं, सांगितलं, मुचकुंदा, अरे खटवांगा, अरे तुझं आयुष्य फक्त 1 तास उरलंय. मग काय करायचं स्वर्गाचं राज्य? खटवांगाला वैराग्य निर्माण झालं आणि खटवांग वनामध्ये आला आणि सर्वसंग परित्याग करून खटवांगानं 1 तासामध्ये भगवंताचं असं भजन केलं की 1 तासामध्ये खटवांग उद्धरून गेला. 1 तास उरला खटवांग रायासी, भाग्यदशा कैची प्राप्त झाली.
शुकदेवाने म्हटलं, राजा खटवांग एका तासात उद्धरून गेला, तुझ्याकडे किती तास आहेत? 24/7 इतके तास तुझ्याकडे. राजानं शुकदेवांची क्षमा मागितली. गुरुदेव, मुझे क्षमा कीजिए, मैंने संदेह किया, अब मेरे अंतःकरण का संदेह निरस्त हो गया. संदेहाची सुटली गाठी, झालो पोटी शीत. आता तुम्ही जे सांगाल ते ऐकायला मी तयार आहे. शुकदेवाने म्हटलं, राजा ऐक रे, मृत्यू आपला आहे हे कळल्याबरोबर माणसानं भयभीत होऊ नये. वैराग्याच्या शस्त्रानं शरीर आणि त्याच्याशी संबंध असणाऱ्या विषयांची ममता सोडून मोठ्या धैर्यानं घरातून बाहेर पडावं. पवित्र तीर्थजलामध्ये स्नान करून एकांतामध्ये आसन घालून बसावं आणि अ उ म अशा या त्रिमात्रिक प्रणवाचा आपल्या अंतरंगामध्ये जप करावा. अक्षर ब्रह्माचा मनपूर्वक जप करावा. बुद्धीच्या सहाय्यानं इंद्रियांना मनद्वारा विषयापासून परावृत्त करावं आणि कर्मवासनांनी चंचल झालेल्या मनाला विचारांनी वश करून ते भगवंताच्या मंगलमय रूपाकडे लावावं आणि स्थिर चित्तानं भगवंताच्या मूर्तीचं दर्शन करावं आणि कुठल्याही एका अवयवाचं ध्यान करावं. असं एकेका अंगाचं ध्यान करता करता विषय वासना रहित झालेल्या मनाला पूर्ण रूपानं भगवंतामध्ये असं तल्लीन करावं की ते पुन्हा दुसऱ्या कोणत्याही विषयांचं चिंतन करणार नाही. अरे, ज्या प्राप्तीनं मन भगवत प्रेमानंदानं भरून जातं ना, अरे तेच तर भगवान विष्णूंचं परमपद आहे. त्यालाच तर मोक्ष म्हणतात. वेदांत शास्त्रकारांनी मोक्षाची व्याख्या केली आहे, परमानंदाची प्राप्ती आणि आत्यंतिक दुःखाची निवृत्ती म्हणजे मोक्ष. राजा आणि मनाला भगवंताच्या या रूपामध्ये स्थिर करावं. राजानं स्पष्ट केला, महाराज मनोमलापहारी धारणा कोणत्या वस्तूमध्ये कोणत्या प्रकारानं केली जाते, तिचं स्वरूप काय? शुकदेव सांगतात, राजन अरे धारणा करायची म्हटलं ना, धारणा हा अष्टांग योगातला एक भाग आहे, एक पायरी आहे. योगाची 8 अंग सांगितली: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. भगवंताच्या स्वरूपाची धारणा आपल्या अंतरंगामध्ये कशी करावी? राजा त्यासाठी अगोदर आसन जय करावा लागतो. एका आसनावर स्वस्थ बसून राहण्याचा अभ्यास करावा लागतो. शरीर स्थिर करावं लागतं. बऱ्याच लोकांची तक्रार असते, महाराज आमचं मन स्थिर होत नाही. अहो, आधी स्वस्थ बसण्याचा अभ्यास करा, आधी शरीर स्थिर करायचा अभ्यास करा, मग मन स्थिर होईल हळूहळू. काही लोक असे ना, एका ठिकाणी स्वस्थ बसतच नाही. कधीतरी स्वस्थ बसावं. आसन ज्या याला म्हणतात, एकाच जागेवर तासनतास स्वस्थ बसून राहण्याचा अभ्यास, हालचाल न करता कुठल्याही शरीराची. आपण 3-4 तास कथेमध्ये बसतो, या 3-4 तासात 84 आसनं करून मोकळे होतो. हा पाय उचल, तो पाय उचल. आसन जय. मला छत्रपती शिवरायांचं स्मरण होतं. ज्यावेळेला आग्र्याला शिवरायांना कैद झाले, त्यावेळेला ओळखलं राजांनी की आता इथून लवकर सुटका नाही. जाणता राजा महाराज, लोक कुणालाही जाणता राजा म्हणतात. ऐकल्यानंतर वाईट वाटतं महाराज, कान झाकून घ्यावे असं वाटतं. संभाजीराजांना बरोबर घेऊन शिवरायांनी एका जागेवर बसून राहण्याचा अभ्यास सुरू केला, आसन जय. विचारलं संभाजीराजांनी,
आबासाहेब हे कशासाठी तुम्हाला कळणार नाही, मी सांगतो तसं करा. 2 तास 3 तास स्वस्त बसून राहण्याचा अभ्यास. आणि मग हा आसन जे झाल्यानंतर मग महाराजांनी मिठाईचे पेटारे पाठवायला सुरुवात केली साधू संतांच्याकडे. आणि मग वेढा ढिला झाल्यानंतर त्या पेटाऱ्यामध्ये बसून एका पेटारात संभाजीराजांना, एका पेटारात स्वतः बसले आणि बादशहाच्या हातावर तुरी देऊन छत्रपती शिवाजी महाराज निसटले. आग्र्याची सुटका ही एक ऐतिहासिक फार मोठी गोष्ट मानली जाते.